नमः आत्मीयाः छात्राः व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। वयम् अद्य दिने पश्यामः मम प्रिय कविः वाल्मीकिः। तर पहा बाळांनो, 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संस्कृतच्या चतुर्थ विभागमध्ये लेखन कौशल्यम मध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक 4आ पंचतः सप्त वाक्यात्मक निबंधम लिखतम आणि यांमध्ये अतिशय महत्त्वाचा असा निबंध मम प्रिय कवीः। मागच्याच एका पिरियडला आपण मम प्रिय कवी कालिदासचा व्हिडिओ केला होता, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता। आज आपण करतोय याच्यावरती निबंध संस्कृत प्लस मराठी आदि कवीः महर्षी वाल्मीकिः। बाळांनो, आज आपण पाहतोय मम प्रिय कविः वाल्मीकिः। महर्षि वाल्मीकिः संस्कृतस्य आदिकविः मन्यते। वाल्मीकि महर्षिः श्रीमद् रामायणस्य कर्ता। अयम् आदिकविः उच्यते। अस्य पिता प्रचेताः। प्रचेतसः पुत्रः इति कारणेन प्रचेतसः इति अस्य अपरं नाम। रत्नाकरः इति वाल्मीकेः मूलं नाम आसीत्। जन्मनाम् अयं व्याधः आसीत्। रत्नाकरः अरण्यमार्गे गच्छतः जनान् भायित्वा चौर्यं कृत्वा जीवति स्म। सर्वस्मिन् विश्वे विख्यातस्य महाकाव्य रामायणस्य रचनाकर महर्षि वाल्मीकिः संस्कृतस्य आदिकविः इति विख्याताः प्रसिद्धाः च अस्ति। एकदा सः ऋषि शिष्यैः सह तमसा नद्याः तीरे भ्रमन्ति स्म। सहसा क्रौशं मिथुनयोः एकव्याधेन व्यध्यमानेन अवलोक्य करुणाद्रं सः व्याधम् अवदत्, मां निषादं प्रतिष्ठां त्वगमनं शाश्वतीं समाः। यक्रौश्चं मिथुनदिकविधिः काममोहितम्। एतत् श्रुत्वा व्याधोऽपि पश्चात्तापग्धं भवत्। एतत् कथ्यते एतं तदेव स्वयं ब्रह्मा भूमौ अगच्छत भूमिं च रामकथां रचयितुम् अप्रेरयत्। रावणवधानन्तरं कश्चित् रजकस्य वचनं श्रुत्वा रामेण सीतां परित्यक्त्वा तस्मिन् अवसरे वाल्मीकिमुनेः आश्रमे सीता आश्रिताभूत्। आश्रमे एव कुशलवयोः जननम् अभवत्। बालकयोः शास्त्राभ्यासश्च वाल्मीकिमुनिनाम् एवं कारितः। अपि च बालकौ समग्रं रामायणं कण्ठस्थीकृतवन्तौ। प्रख्यात खलु रामायणविषये वाल्मीकिविषये च एतत् श्लोकं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् अरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम। तर पहा बाळांनो, महर्षी वाल्मीकी हे संस्कृतचे आदी कवी म्हणून मान्यता पावलेले आहेत। त्यांनी श्रीमद रामायण लिहिलेलं म्हणूनच त्यांना रामायणाचा कर्ता रचयिता आदी कवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्यांचे वडील प्रचेता असं पूर्वी आपल्याला स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे। अर्थातच ते स्वतःचा ब्राह्मण हा जात किंवा आपला जो काही पूर्वापार शास्त्र आणि वेदपठन करणं हा भाग सोडून त्यांनी पारधी म्हणून जीवन जगले आणि त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे तोच म्हणजेच प्रचेतसह पुत्र त्यालाच आपण रत्नाकर व्याधी किंवा पारधी म्हणून पुढं तो नावारूपाला आला। रत्नाकर इति वाल्मीकी मूलनाम, त्याचं मूळ नाव म्हणजेच वाल्मीकी महर्षींचं, वाल्मीकी महर्षी होण्याच्या आधी त्याला रत्नाकर असं म्हटलं जायचं किंवा ओळखलं जायचं। आणि हा रत्नाकर म्हणजेच महर्षी वाल्मीकी होण्याच्या पूर्वार्धात असलेला हा युवक अरण्य मार्गातून म्हणजेच जंगलातून जाणाऱ्या माणसांना घाबरवून त्यांच्याकडून चोरी करायचा आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा, असं पूर्वी स्कंद पुराणामध्ये गोष्ट सांगितलेली आहे। सर्वस्मिन् विश्वे विख्यातस्य महाकाव्य रामायणस्य रचनाकार महर्षी वाल्मीकी संस्कृतस्य आदिकवी इति विख्यातः प्रसिद्धच। आणि त्यानंतर मग नारद मुनींच्या शिकवणीनंतर त्यांना महर्षी म्हणून प्रख्याती मिळाली। आणि त्यानंतर पहा बाळांनो की त्यांनी आदिकवी म्हणजेच रामायण रचलं आणि म्हणून त्यांना आदिकवी असं सुद्धा जगप्रसिद्ध म्हणून ओळखलं जातं।
एकदा ते आपल्या शिष्यांसह तमसा नदीच्या तीरी त्यांचा आश्रम होतं तिथे राहत होते आणि ते एकदा आंघोळीला जात असताना त्यांना सहसा क्रौश मथुन एका व्याध्यानं व्याधम माननं अवलोक्य. त्यांनी एका क्रौश पक्षाच्या एका जोडीला मिथुन अवस्थेमध्ये पाहिलं. प्रेमामध्ये विलीन होते ते आणि त्या अवस्थेमध्ये एक व्याधी म्हणजेच एक पारधी त्या जोडीमधल्या एका पक्षाला मारतो आणि ती क्रौश पक्षीण अतिशय दुःखानं करुणेनं ओरडते, विलाप करते आणि तेव्हा त्यांच्या तोंडातून अतिशय अद्भुत असा एक श्लोक बाहेर पडला. माम निषादम प्रतिष्ठान्त्वगणं शाश्वती समाहा यत् क्रौश मिथुनदिक मवधीही काममोहितः. तर हे निषादा, हे पारध्या, तुला पुढील कितीतरी वर्ष शाश्वत जगामध्ये तुला कुठल्याही प्रकारची काय मिळणार नाही, तर अजिबात तुला मान मिळणार नाही. तू तळमळशील ज्याप्रमाणे ही क्रौश पक्षीण तिच्या मिथुन अवस्थेमध्ये काममोहित होऊन जशी ती मोहित होत असताना तळमळत आहे त्या पद्धतीनं तुझं पुढचं आयुष्य होईल. अशा प्रकारची अशुत्व वाणी त्यांच्या तोंडातून बाहेर पडली आणि त्यानंतर एतत कथते एत तदेव स्वयं ब्रह्मा भूमो अगच्छत मुनीम रामकथां रचयितुम अप्रयत. आणि त्यांनी मग त्यांच्या तोंडातून ही अशी विशिष्ट अशी अनुष्ठुप छंदातली वाणी बाहेर पडली आणि तेव्हा स्वतः ब्रह्मदेव तिथं आले आणि त्यांनी त्यांना रामकथा रच म्हणून प्रेरणा दिली आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काव्य म्हणजे रामायण रचलेलं होतं. असं पूर्वी कथा आहे किंवा मानलं जातं. मग रामवधानंतर बघा, रावणाचा वध रामाने केला आणि त्यानंतर जेव्हा रावण मृत्युमुखी पावल्यानंतर जेव्हा सीतामाता घरी आली किंवा आपल्या राजवाड्यामध्ये आली तेव्हा कश्चन रजकस्य वचनं श्रुत्वां रामेण सीतां परित्यक्त्वा. कोणा एका धोब्याच्या वचनावरून बोलण्यावरून रामानं सीतेला सोडलं होतं किंवा परित्यक्ता म्हणजे सोडून दिलं होतं. आणि तस्मिन अवस्थेने वाल्मिकी मुने हे आश्रमे सीता आश्रमित भूता. आणि त्यावेळेला वाल्मिकी मुनींनी आपल्या आश्रमामध्ये सीतामातेला आश्रय दिलेला होता. आश्रमामध्ये कुश आणि लव यांचा सुद्धा जन्म झालेला होता. बालकयोः शास्त्राभ्यासाच्या वाल्मिकीनी एवं करीत. आणि त्यांनी लहानपणापासून त्या मुलांचं पालन पोषण आईप्रमाणे केलं आणि त्यांना शास्त्राभ्यासामध्ये विविध शस्त्रांमध्ये पारंगत सुद्धा केलेलं होतं. अपिच बालको समग्रम रामायण कंठस्थी कृतवंतो. हो, एवढंच नाही तर त्यांना संपूर्ण रामायण सुद्धा त्यांच्याकडून तोंडपाठ कंठस्थ करून घेतलेलं होतं. अपिच एषः प्रख्यात रामायणाविषयी वाल्मिकीविषयीचे तो श्लोकम. आणि त्यांच्या या सर्व कामगिरीवरून आणि त्यांच्या रामायणावरून एक श्लोक प्रसिद्ध आहे. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम अरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. अतिशय रामाचं नाव जसं अतिशय गायला मधुर वाटतं त्याचप्रमाणे या कविता आणि कवितांच्या कवी यांच्या शाखांमध्ये तर सगळ्यात जास्त शोभून दिसणारे असे कवी कोण आहेत, कवी कुल शिरोमणी म्हणूया आपण किंवा त्यांना कोकिळ म्हणूया किंवा आपण अतिशय त्यांना प्रख्यात असं म्हणतो, तर शोभून दिसणारे कविता शाखांमध्ये वंदनीय असे जर कवी कोण असतील तर ते वाल्मिकी महर्षी आहेत. तर बाळांनो, इथं मी तुम्हाला मम प्रिय कवीही वाल्मिकीही हा निबंध संस्कृत तसेच मराठीतून प्रस्तुत केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या आवश्यक त्या विद्यार्थ्यांना शेअरसुद्धा करा. धन्यवाद. नमो नमः.